स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे मार्गशीर्ष महिना लवकरच लागणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे आपल्या सगळ्यांना तर दत्त जयंती. दत्त जयंती पौर्णिमेला असते आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यानिमित्त आपल्याला काही सेवा करायची आहे. 21 दिवसाची आपल्याला सेवा करायची. ती कशी करायची ते आपण आज बघणार आहोत. काय करायचं आपल्याला स्वामी सारांचे पाठ करायचे, 21 पाठ करायचे. ते कसे करायचे तुम्हाला जर काय का नव्हतं आता लवकर का करायची आपल्याला सुरुवात, कारण की कोणाला मासिक धर्म असतो, कोणाला माहीत असतं की आपल्या कोण घरात बाळातीन वगैरे होणार असतो, विटाळ येणार असतो किंवा अचानक आपल्याला माहिती व्यक्ती आजारी खूप काही होऊ शकतं, कधीही सुताक येऊ शकतं. त्यामुळे ही सेवा आपण लवकर सुरू केली तर लवकर आपल्याला करता येईल, म्हणजे सेवा आपली खंड पडणार नाही, आपल्याला पूर्ण करता येईल. त्यासाठी मग काय करायचं आपण गुरुवारपासूनच 21 पाठ सुरू केले. स्वामी सारांचे 21 पाठ जरी सुरू केले तरी चालेल. 21 तारखेला आपल्या सर्वांमध्ये गुरुवारी गुरुपुष्यमुहूर्त खूप छान दिवस, त्यापासून 21 पाठ जरी सुरू केले तरी उत्तम राहतील. त्याआधी आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम पारायण सुरू करण्या अगोदर म्हणजे आदल्या दिवशी किंवा गुरुवारी तुम्ही जरी किंवा आज जरी केंद्रात जरी गेलात तर केंद्रात जाताना किंवा मठात जाताना एक नारळ खडीसाखर घेऊन जायची, स्वामींना ती अर्पण करायची. स्वामींना ते प्रार्थना करायची तुम्ही तिथे की तुम्ही माझी कुणी सेवा करून घ्या. 21 पारायण किंवा 21 पाठ तुम्ही माझ्याकडून हे करून घ्या. त्यांना तुमची काही इच्छा असेल त्यांना ती सांगा. आणि करता एक स्वामी नाही तर मी माझ्या ठेवल्यानंतर मी पणाची नसेल, म्हणजे सगळं करून घेणारे स्वामीच आहेत आपल्याकडून सेवा. असे कोणाकोणी सेवा घडत नाही की कोणी उठल्यान सेवा लागतो, नाही होत प्रत्येकाकडून सेवा. स्वामींची इच्छा असेल तरच सेवा घडते, सर्वांना माहिती आहे. त्यामुळे स्वामींना प्रार्थना करायची की माझ्याकडून सेवा करून घ्या. तुम्ही कोणत्याच इच्छा असेल तुमची की मला हे पाहिजे त्याच पाहिजे, तर संकल्प असेल तुमचा काही तर ते सांगून तुम्ही ते नारळ खडीसाखर स्वामींना अर्पण करा. मग तुम्ही ज्या दिवशी म्हणजे तुम्ही गुरुवारपासून पारायण सुरू करणार असाल तर पारायण सुरू करण्याअगोदर तुम्हाला संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा, थोडंसं पाणी घ्यायचं हातामध्ये, हळद कुंकू अक्षरा टाकायचे आहेत, एक फूल टाकायचे, आपलं गोत्र कश्यप गोत्र म्हणायचं, तुमचं पूर्ण नाव म्हणायचं आणि आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा म्हणून ते पाणी जे आहे ते तुम्ही ताटात सोडायचं आहे. आम्हाला ते पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना तुम्ही अर्पण करू शकता. आणि तुमची प्रार्थना स्वामींना करायची, मी ह्यासाठी ही करते, नोकरीसाठी लग्नासाठी काय असेल त्यासाठी 21 पारायण करते, त्यांना संकल्प करायचा. मग पारायण करताना 21 दिवस नाही बोलायचं, 21 पारायण करेल असं बोलायचं. कधी काय होतं कोणती अडचण येते, मग आपल्याला एका दिवसाला 2-2 पाठ, कोण 3-3 पाठी करतात. एक पाठ म्हणजे काय, 1 ते 21 अध्याय पूर्ण. त्यामुळं तुम्ही फक्त बोला की मी 21 पारायण करेल, ही प्रार्थना म्हणून तुम्ही पारायण सुरू करा. आता तुम्ही 21 तारखेपासून सुरू केले तर तुमचे ऑलरेडी तुमचे 1 तारखेपर्यंत तुम्ही 11 तारखे 12 तारखेपर्यंत तुमचे पारायण पूर्ण पण होतील. 11 तारखेपर्यंत. आणि हा 30चा महिना आहे आणि 11 तारखेपर्यंत तुमचे पारायण पूर्ण होते. पण मध्ये तुमचा मासिक धर्म आला किंवा काही कारणास्तव तुम्हाला गावात झालेलं, शक्यतो ह्या दिवसामध्ये टाळा. जर जायचं असेल तर तुम्ही पारायण करूनच जा म्हणेल मी, पण शक्यतो टाळा. पण तुम्ही जर जायची वेळ आली, अचानक काही घडतं, कधी काय सांगू शकत नाही, तर ते तुम्ही पुढे दुसऱ्या दिवशी करू शकता. कारण की तुम्ही जर म्हटलं 21 दिवस करत, 1 दिवस पण त्यात खंड पडून देता येत नाही. त्यामुळे तुम्हाला मी 21 पारायण करायला सांगते. जर तुम्ही गेला अचानक सकाळी गेला रात्री आला रिटर्न, दुसऱ्या दिवशी तुम्ही 2 पाठ केले तरी चालेल. त्यामुळे त्याच्या पद्धतीने तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला काय अडचण वगैरे काही येणार नाही. आता पारायण कसं करायचं, 1 पाठ म्हणजे 1 ते 21 अध्याय पूर्ण एका दिवसाला वाचायचे. असे तुम्ही 21 दिवस करू शकता. ते तुम्ही करायचंय. त्याला खूप तर तुम्हाला 45 ते 50 मिनिटं, कारण लोकांचं जे करतात नेहमी त्यांचं तर बाहेर झालेलं आहे, त्यांना अर्ध पाठच झाले, त्यामुळे तो प्रॉब्लेम नाही, पटापट त्यांचं होतं. पण जे नवीन असेल त्यांना 1 ते सव्वा तास लागेल, जास्त वेळ नाही लागणार. त्यांनी तसं सुरू केलं तर तुम्ही सकाळपासून संध्याकाळ पण कधी करा, दिवसभरात कधी करा, रात्री 12 वाजता करा, 1 वाजता करा. स्वच्छ हातपाय धुवून आंघोळ करून स्वच्छ बसलात, रात्री 1ला तरी चालेल, काही अडचण नाही. फक्त दुपारी 12 ते 12:30 मध्ये तुम्हाला स्वामी सेवा करायची नाही, कारण त्यावेळेस दत्तगुरूचा भिशीची वेळ असते. त्यामुळे दुपारी 12 ते 12:30 स्किप करू. बाकी तुम्ही दिवसभरामध्ये 24 तासामध्ये रात्री सुद्धा कधीही तुम्ही पारायण करू शकता. तुम्हाला काही अडचण नाही, बंधन काहीच नाहीये. स्वामी सेवा करायला कोणतीच बंधन नाहीये, हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला जमत नाहीये पाठ पूर्ण करायला, तुमचे हेल्थ इश्यूज आहेत किंवा तुम्हाला बसता येत नाही खाली, तर तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा पारायण करू शकता, ही काही अडचण नाहीये. पण तुम्ही गरोदर राहात, तुम्हाला कंटिन्यू बसून जमत नाही, तर तुम्ही पहिलेच एका टायमालाच पूर्ण पाठ करायचं असतं, एका बैठकीतच. म्हणजे एकदा बसलं की पूर्ण 21 अध्याय करायचे असतात. पण तुम्हाला कंटिन्यू बसून जमत नाही, प्रेग्नेंट आहात किंवा कमरेचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही 7 अध्याय 14 अध्याय 7 अध्याय पहिले वाचले तर 7 वाचले, असे तुम्ही जरी केलं 3-3 भागामध्ये तरी चालेल, तरी काय प्रॉब्लेम नाहीये. पण शक्य असेल ते एका बैठकीत ते पूर्ण पाठ करा, हे लक्षात ठेवा. ते बेटर राहील तुम्हाला म्हणेल, कारण जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही जो रोज वाचायला सुरुवात केली तुमचं ते बाहेर होऊनच जाईल, काय प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्हाला ते जमत नाही सेवा करायला तर तुम्ही रोज 7 अध्याय, उद्या 7 अध्याय, परवा 7 असे तुमचे
म्हणतात ना पारायण तुमचे सुरू केले तरी चालेल, जेवढे होतील तेवढे तुम्ही पारायण केले तरी चालेल. म्हणजे नित्यसेवेमध्ये आपण 3-3 अध्याय रोज वाचतो, तुम्ही 7-7 अध्याय वाचले रोज तरी चालेल, तरी तसं करा. तसं नसेल का तुम्ही 11 पारायण करायचं, तुम्हाला 11 पारायण करू शकता, तुम्ही 7 करायचं 7ही करून पारायण करू शकता. जसे जमेल तशी सेवा करा. सोबत तुम्हाला ते जमत नाही सेवा करायला, पारायण करायला वेळ नाही, जमत नाहीये, घरात बंधन आहेत, काम आहेत खूप, आणि वर्किंग वुमन असतात, वर्किंग वुमनला खरंच वेळ नसतो. कारण मी पण जॉब केला, मला माहिती आहे खूप वेळ असतो आपल्याकडे, घरातलं बाहेरचं सगळं बघावं लागतं, मुलांचंही. त्यामुळे मग तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही 11 माळी रोज जरी संकल्पयुक्त 11 माळी जरी सुरू केल्या तरी चालेल. 21 दिवस दत्त जयंती पण केलं तरी चालेल, किंवा तुम्ही 11 तारक मंत्र म्हटला तरी चालेल, काही अडचण नाहीये. किंवा तुम्हाला तेही जमत नाहीये तर तुम्ही गुरुचरित्रातला 14 अध्याय किंवा 18 अध्याय जरी वाचला तरी चालेल. म्हणजे जसे जमेल तशी तुम्ही सेवा करा. स्वामींना सेवा आवडते. स्वामींना तुमचे लाडू पेढे, तुम्ही म्हणाल मी स्वामी माझा हा नाही, माझी इच्छा पूर्ण, तुम्हाला मी लाडू वाईल 1 किलो हे वाईल, तेच स्वामींना ते नाही लागत. स्वामींना तुमची सेवा लागते. त्यामुळे स्वामींची मनापासून सेवा करा. त्यांच्या केंद्रात जा, त्यांच्या मठात जा, तिथे जाऊन त्यांचे दर्शन घेत राहा. ते खूप पॉझिटिव्ह भेटते. त्यांच्याकडे बघूनच मन समाधान होतं. आपल्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला तिथे भेटतं. आणि आपण कितीही मागितलं ना आपलं कधी मन भरत नाही. आणि माणसं आहोत आपण, समाधान आपल्याला भेटतच नाही, कारण आपण इतकं सारखं हे बघितलं ते पाहिजे हे पाहिजे ते चालू असतं आपलं. त्यामुळे न मागता ही सेवा करा. काही स्वामी कधी तुम्हाला कसली कमी पडून देणार नाही, कारण मागण्याची वेळ उरतच नाही. स्वामी आणि त्यांना माहिती कधी आपल्याला काय द्यायचं. आपण तर कधी काही मागतो, पण त्यांना आपल्याला माहिती असतं कधी कोणती गोष्ट आपल्याला द्यायची असते, कारण ते आपल्याला नेहमी चांगलंच बघतात. जसे आईवडील आपल्याला चांगलं बघतात तसे स्वामी आपले आईवडीलच आहेत, ते आपल्या नेहमी चांगलंच बघणार आहेत. त्यामुळे त्याची तुम्हाला न मागताही जर तुम्ही संकल्प सेवा केली तरी चालेल. स्वामी फक्त सेवा म्हणून जरी केली तरी उत्तम राहील. मग त्यामुळे जशी जमेल तशी सेवा करा. काही तुम्हाला अडचण येणार नाही. गुरुवारपासून जरी सुरू केली किंवा आजपासून जरी तुम्ही सुरू केली तरी काय अडचण नाही. जशी जमेल तशी सेवा करा. तर तुम्हाला मध्येच काय अडचण वगैरे आली, दिवसाला तुम्ही 2 अध्याय 2 पाठ जरी केले तरी चालेल, काय प्रॉब्लेम येणार. ठीक आहे. तर नियम अटी काहीच मोठ्या नाही. फक्त तुम्हाला नॉनव्हेज नाही खायचे, नॉनव्हेज खायचं नाही, तुम्हाला शाकाहार करून राहायचे, मांसाहार बिलकुल करायचा नाही. कांदा लसूण खाल्ला तरी चालेल, ब्रह्मचार्य नाही पाळलं तरी चालेल, ते काही अडचण नाहीये. हां, तुम्ही परान्न घ्यायचं नसतं, शक्य असेल तर परान्न तुम्ही टाळा. पण तुम्ही तुमचे आता जॉबला आहात किंवा तुम्ही मेसचे डबे लावले, तुम्ही हॉस्टेलमध्ये आहात, तर तुम्हाला जमत नाहीये, तुम्ही बाहेरचं खाताय, मग तुम्ही काय करा, जेव्हा खाण्याच्या वेळेस तुम्ही गायत्री मंत्र जप करून ते अन्न भोजन ग्रहण करू शकता. तेव्हा तुम्हाला काही अडचण येणार नाही. लक्षात ठेवा की तुम्ही लग्नाला गेलात, जवळ नातेवाईकाचंच लग्न जाणं गरजेचं आहे, तिथे जरी गेला तरी तुम्हाला अन्न ग्रहण जेवायचं आपल्याला हायचं ग्रहण तर करावं लागतं अन्न. मग त्यासाठी तुम्ही गायत्री मंत्र म्हणून जरी अन्न ग्रहण केलं तरी चालेल, काय अडचण येणार नाही. त्यामुळे हे लक्षात प्रश्न सांगता कशी करायची, खूप मोठी सांगता नसते. स्वामीच्या पारायण पूर्ण झालं खूप सांगता अशी खूप काय करायची, स्वामींना नैवेद्य दाखवायचा. तुम्ही गोड काही करा, घरात खीर करा, श्रीखंड आणा, पोळीचा नैवेद्य करा, काही करा, तुम्ही गोड धोडाचं करा, ते नैवेद्य स्वामींना दाखवा. काही असं काही मोठं सागर संगीत नाही करायचं. खूप छोटी सोपी सेवा, स्वामीची सेवा म्हणजे सगळ्यात सोपी. काही त्रास नाही, काही नाही, ते करून घेतात फक्त आपल्याकडून. आपण फक्त मन मोकळे करून त्यांच्या पुढे बसायचं, तर आपल्याकडून सगळं करून घेतात. त्यामुळे सांगता करणे खूप मोठं नाहीये. आणि काही मांडणी वगैरे तुम्हाला काही करायची नाहीये, फक्त ते तुमचं पारायण पूर्ण होईल त्या दिवशी स्वामींना नैवेद्य दाखवा. गोड काही करा तुम्ही, त्यांच्या आवडीची कांद्याभाजी करा, पुरणपोळी करा, खीर करा, तांदळाची करा किंवा शेवयाची करा, रव्याची करा, मक्यानीची करा, हवं ते तुम्ही जेवण करा. मनापासून फक्त त्यांना भक्तिभावाने प्रेमाने अर्पण करा. स्वामी ते ग्रहण करतात, काही अडचण नाही. आणि पारायण करताय तर मठात मंदिरात नक्कीच जात जावा स्वामींच्या, हे लक्षात ठेवा. नाही तुमच्यापासून मठ मंदिर लांब आहे, आसपास कोणतेही मंदिर असेल, देवीचं असो, महादेवाचं असो, गणपतीचं असो, त्या मंदिरात जात जावा. आणि ते खूप महत्त्वाचं. स्वामी एकच आहेत, असं काही नाही की स्वामी तिकडे हे नाही ते नाही, असं काही नाहीये. बघितले सगळ्यात स्वामी तुम्हाला दिसते, प्रत्येक माणसामध्ये स्वामी दिसते. पण तुम्ही जर नाही डोळे बंदच केले तर तुम्हाला स्वामी कुठेच दिसणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा. आणि हे पारायण करताय आणि घरात भांडणं करताय, वादविवाद करताय, सगळ्यांना दुखवताय, तर तसं काही करू नका. आता काय होतं, तुम्ही पारायण सुरू करणार पण घरच्यांना नॉनव्हेज खायचंय, तसं करू नका. त्यांना खाऊ द्या, खायचं त्यांचं मन मारून तुम्ही करताय तर ते तुम्हाला त्याचं फळही भेटणार नाही. मग त्यांना खायचं खाऊ द्या, तुम्ही फक्त नॉनव्हेज खाऊ नका, हे लक्षात ठेवा. तुम्ही फक्त 21 दिवस तुमचं पारायण संपले पण तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका, हे लक्षात ठेवा. कुठे गेला तरी खायचं नाहीये, आपलंच हे खा, व्हेजच खावं, लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही आता पारायण सुरू करणार आहे, मग तुम्ही काय घरच्याला म्हणायचं, नवऱ्याला म्हणायचं म्हणून तुम्ही खाऊ नका, तर तसं काही करू नका. त्यांना देखो बनवून द्या, की त्यांची इच्छा. आणि प्रत्येकाची वेळ येते त्यातून निघण्याची, आणि प्रत्येकाची वेळ. जसं आपण कसं आता पारायण करायचं म्हणजे आपण सोडून देतो बिंदास, आपल्याला फरक नाही पडत नॉनव्हेज खाण्याचा. मला खायचं असं काही वाटत नाही, प्रत्येकाला खाणारी भरपूर लोक करतात स्वामीचं, असं नाही की नाहीये. पण आपली इच्छा होते नाही मला स्वामींचं करायचं,
कारण आतून इच्छा होती स्वामींचंच करायचं आहे मला, मग ते ऑटोमॅटिक आपण बंद करत होते. तसं त्यांचीही वेळ येईल जेव्हा स्वामींची इच्छा होईल तर त्यांची वेळ येईल आणि ते पण ते नॉनव्हेज बंद करून स्वामींचं सेवा करायला सुरुवात करते. हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणावरती बंधन टाकू नका, काही नाही, तुम्ही त्यांना करून द्या, फक्त तुम्ही तुमचं पाळा, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही. सगळ्यात फक्त छोट्याशा गोष्टीची काळजी घ्या. काही त्रास, काही बर्डन काही नाहीये. कधी सेवा करा दिवसभरामध्ये, रात्री 12, 1ला, सकाळी 4ला जरी केली, 3ला जरी केली तरी काय अडचण नाहीये. मग ते जेव्हा सकाळी किंवा रात्री बसणार असाल तर आपण दिवसभरात खूप कामं करतो, बाहेर जातो वगैरे, त्यामुळे स्वच्छ आंघोळ करून जरी पारायणाला बसतात तरी चालेल, हातपाय स्वच्छ धुवून बसतात तरी चालेल. कशी सेवा करा, बिंदास सेवा करा, काही अडचण नाहीये. फक्त स्वामीने डोळे बंद करून विश्वास ठेवा. ते आपल्या हृदयातच वास करतात, हे लक्षात ठेवा. कधी पण आपल्या हृदयातच असतात, फक्त तुम्ही त्यांना बघायची गरज आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मनापासून त्याची सेवा करा. श्री स्वामी.